बरोबर आहे. आता आपल्याला माहित असत्या हे आग विझवण्यासाठी वापरलं जात असते, बरोबर आहे. आणि हे जे दिलेला पाईप असतो ते या पाईपाच्या माध्यमातून आपल्याला CO2 बाहेर टाकता यावं म्हणून या ठिकाणी काय करतात, हे पाईप वापरत असतात. कचरे बघा आहे काय, याच्यातून काय बाहेर पडतोय, CO2 बाहेर पडतोय, बरोबर आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतंय, यामध्ये एक आम्ल आणि याच्यामध्ये असतं आम्लवी. उदासीकरणाच्या क्रियामध्ये तुम्हाला आम्ल अधिक आम्लवी बरोबर पाणी अधिक क्षार या दोन गोष्टी तयार होतात, बरोबर आहे. यामध्ये काय आहे आपल्याला माहित आहे, एक HCl किंवा H2SO4 हे काय आम्ल आहेत आणि दुसरं काय आहे खायचा सोडा तुम्हाला माहित आहे, सोडियम बायकार्बोनेट. याच्यामध्ये काय असतात पूर्णपणे 3 किलो 4 किलो 5 किलो सोडियम बायकार्बोनेट जेवढं असेल तेवढ्याच्या दोषीचा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय करतात, एक काचेची एक बाटली असते, त्या बाटलीमध्ये काय असतं आम्ल असतं, ऍसिड असतं, त्याचं नाव काय H2SO4, बरोबर आहे. काय करतात, जेव्हा त्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी ही टाकी घ्यायचं, जोराने याच्यावर आदळायचं. आदळल्यावर काय होईल, त्याच्यातलं काचेची बाटली फुटते आणि त्यातलं आम्ल ऍसिड हे बाहेर पडतं. बाहेर पडल्यावर त्याच्यामध्ये असलेला सोडियम बायकार्बोनेट आणि H2SO4 या दोन्हीची रासायनिक अभिक्रिया होत असते, बरोबर आहे. आणि या अभिक्रियेतून काय बाहेर पडतं, मोठ्या प्रमाणात या टाकीमध्ये CO2 नावाचा वायू त्या ठिकाणी तयार होत असतो. कोणता वायू, CO2 वायू काय करतो, आग विझवण्याचं काम करतो. ऑक्सिजन काय करतो, आग लावण्याचं काम करतो. एवढं लक्षात आहे. म्हणजे ज्वलनाला मदत करणाऱ्या वायूचं नाव काय असेल तर ऑक्सिजन आहे आणि ज्वलनाला विझवण्याचं काम कोण करत असेल, म्हणजे यामध्ये CO2 वायू मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि हा वायू आपण जिथं आग लागली त्या ठिकाणी या माध्यमाच्या बटनाच्या माध्यमातून विझवला जातो. अशा पद्धतीने आपल्याला शाळेत किंवा महत्वाच्या ठिकाणी जिथं जिथं महत्वाचे कागदपत्र आहेत अशा ठिकाणी हे अग्निशामक यंत्र ठेवलं जात असते. हा एक छोटासा ओके ठीक.